गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स, मी अमर पाटील पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा आपला जो एपिसोड आहे, आज आपण या भागामध्ये जो शिकणार आहे तो म्हणजे एका फॉर्म्युलाविषयी. आता फॉर्म्युला म्हटल्यानंतर मॅथ्स आला आहे का, किंवा याच्याशी संबंधित अशा काही संकल्पना आहे का, तर थोडंफार तसंच समजून घ्या. परंतु ही जी मॅथमॅटिकली आजची कॅल्क्युलेशन जी आहे ती 5W1H या फॉर्म्युल्यावर अवलंबून आहे. तर हा फॉर्म्युला काय आहे, तो आज आपण या एपिसोडमध्ये जाणून घेऊ. परंतु ज्यांनी कोणी हा फॉर्म्युला डिझाईन केलेला आहे तर त्यांचे खरोखर खूप आभार. त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार काही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आला आणि मला सुद्धा असं वाटलं की हा फॉर्म्युला सर्वांच्यापर्यंत शेअर व्हावा आणि सगळ्यांच्या लर्निंगमध्ये एक चांगली पुन्हा भर पडावी. तर आपण पाहू 5W काय आहेत आणि 1H काय आहे. तर 5W मधले पहिला W जो आहे तो आहे वॉट. आता वॉट म्हणजे आपण जर बघायला गेलं तर कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण विचारतोय. म्हणजे जर आपण एखादा अभ्यास करत असेल तर त्या सब्जेक्टचा जो काही पार्ट आहे किंवा तो सब्जेक्ट आहे किंवा तो टॉपिक आहे तो कोणता आहे, ठीक आहे, म्हणजे काय टॉपिक आपण तो काय करणार आहे, स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर येतो वाय, म्हणजे आपण जो सब्जेक्ट घेतलेला आहे किंवा जो टॉपिक घेतलेला आहे त्याच्यामधून आपल्याला नॉलेज बेस्ड लर्निंग होणार आहे का. म्हणजे त्यातून स्टुडंटची नीड काय आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून जाणून घेता येईल. त्याच्यानंतर आहे हू, म्हणजे लेवल ऑफ लर्निंग. म्हणजे जसं बघतो की आपण एखादा टॉपिक किंवा कन्सेप्ट किंवा सब्जेक्ट हे आजकाल प्रत्येक स्टँडर्डनुसार काय होतोय, थोडाफार त्याच्यामध्ये बदल होत जातो. कारण काय जसं की आपण बघतो की फर्स्ट स्टँडर्डमध्ये किंवा सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, जसं हायर एज्युकेशनमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, म्हणजे लेवल्स वाढत जातात. त्याच्यानंतर त्या सब्जेक्टची डेप्थ सुद्धा काय होते, वाढत जाते. त्याच्यानंतर येतो व्हेन, म्हणजे जो अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे तो कशासाठी करतोय, की एक्झामिनेशनसाठी करतोय का ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी करतोय. म्हणजे हे परीक्षेपुरतं चाललेला जो काय अभ्यास आहे का कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून लॉंग लास्टिंगसाठी. त्याच्यानंतर येतो वेअर, म्हणजे की हे केलेला जो काही अभ्यास आहे, केलेलं जे काही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे हे रिअल लाईफ ऍप्लिकेशनने आपल्याला काय जोडता येतं का. जसं की आपण बघतो की 3 Idiots मध्ये आमिर खानने एक कन्सेप्ट समजावून दिलेला आहे आपल्याला, सॉल्ट अँड वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. खूप सारे असे एक्झाम्पल्स आहेत की डेली लाईफमध्ये आज आपण सुद्धा काही स्वीट प्रोडक्ट्स खातो, काही सॉल्टी खातो, काही सोअर्स खातो आणि आपल्या टेस्ट बडला सुद्धा जाणवतं की हे कुठल्या सबस्टन्सचा कॅटेगरी आहे. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण रिअल लाईफ एक्झाम्पल सुद्धा ऍड करू शकतो. देन हाऊ, आता या सगळ्याचा जो काही उहापोह केलेला आहे आपण 5Wचा, तर त्याचा आपण वापर कुठे करायचा आहे किंवा त्याचा उपयोग बेनिफिट काय होऊ शकतो का. तर त्याचा आन्सर आहे की याच्यामुळे तो सब्जेक्ट आपल्याला शिकण्यामध्ये इझिनेस येऊ शकतो आणि आपला कन्सेप्च्युअल किंवा तो टॉपिक आहे तो इंटरेस्टिंग होऊ शकतो. आणखीन अशा नवीन गोष्टीसाठी आपण पुन्हा भेटू.